32 वर्षांचा तरुण शिवम श्रीवास्तव चौगुर्जी येथे असलेल्या त्यांच्या घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत होता. तितक्यात त्याला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. वाटसरू आणि पोलिसांच्या मदतीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच मृताचा भाऊ आणि आई रुग्णालयात पोहोचले. रक्तबांबाळ अवस्थेत असलेल्या लेकाचा मृतदेह पाहून आईने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शिवम काही कामानिमित्त बाहेर गेला होता. आई त्याला सातत्याने फोन करत होती. अर्ध्या तासात घरी येतो असं त्याने आईला सांगितलं, पण तो घरी आला नाही. आईने त्याला 11 फोन केले, पण तो फोन उचलत नव्हता. त्याला केलेला शेवटचा कॉल एका अज्ञात व्यक्तीने उचलला. तुमच्या मुलाचा अपघात झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं असल्याचं त्या व्यक्तीने सांगितलं. शुभम आणि त्याची आई रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात पोहोचले. तेव्हा शुभमला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. त्यानंतर शुभमच्या आईची प्रकृती एकाएकी बिघडली. डॉक्टरांनी त्यांना ऑक्सिजन इंजेक्शन दिलं, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शिवम घरात सगळ्यात लहान होता. आईची त्याच्यावर जास्त माया होती. त्यामुळे शिवमच्या मृत्यूचा आईने धसका घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. आई आणि लेकाचं पार्थिव एकाच वेळी घरी आणण्यात आलं. परिसरावर शोककळा पसरली. सासरू आणि आसपासचे लोक मायलेकाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले.